हॅलो, मी अर्चना. गोष्टी वेल्हा अर्चना. आजची जी गोष्ट आहे ना ती एका घड्याळजींची आहे बरं का. घड्याळजींचं कामच काय तर आलेली घड्याळ दुरुस्त करणं. तर असंच एकदा एका घड्याळजींकडे एक लंबकाचं घड्याळ आलं होतं आणि ते आपलं ते खाटखूट करत ते घड्याळ दुरुस्त करत होते. अचानक त्या घड्याळामधून एक आवाज आला, थांबवा थांबवा, हे सगळं थांबवा, मला हे काही नकोय. घड्याळजींनी बघितलं, तो जो घड्याळाचा लंबक होता तो त्यांच्याशी बोलत होता. घड्याळजी ऐकायला लागले की अरे झालं काय, मी तर दुरुस्त करतोय तुला, काही दुरुस्त करू नका, मला मला ना अगदी कंटाळा आलेला आहे. सारखं आपलं मागे पुढे मागे पुढे मागे पुढे. तुम्हाला माहितीये का मला किती वेळा तेच ते काम करावं लागतं हे. एका तासामध्ये मी 60 मिनिटं मागे पुढे करत असतो. एका मिनिटामध्ये 60 वेळा मागे पुढे करत असतो. आणि फक्त असं एका तासावर सगळं थांबत नाही, 24 तास मी हेच करत असतो. मागे पुढे. बर फक्त 24 तास नाही मो, वर्षाचे 365 दिवस मी नुसतं मागे जा पुढे ये, मागे जा पुढे ये. बर एवढंच नाही, असं वर्षानुवर्ष मी फक्त एवढंच करत असतो. मला ना आता या सगळ्याचा अगदी 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 कंटाळा आलेला आहे. थांबवा बरं तुमचं काम आणि अजिबात मला दुरुस्त करू नका. घड्याळजी हुशार होते. त्यांना कळलं की हा ना बिचारा लंबक थोडा कंटाळलाय आणि त्यामुळं ते त्याला म्हटले, अरे तू एवढा विचार कशासाठी करतोयस? हे बघ, तुला छान तुझं आयुष्य जगायचंय की नाही, मस्त मजेमध्ये जगायचंय की नाही, मग मी सांगतो तेवढंच कर. तू काय कर माहितीये, तू जेव्हा मागं जातो ना तेव्हा तो मागं जाणारा झोका, बस फक्त तेवढाच विचार कर. आणि जेव्हा पुढे येतो ना तेव्हा पुढं आपण कसा छान झोका घेतोय, बस तेवढाच विचार कर. मागं जाणारा झोका आणि पुढं जाणारा झोका हा तू जेव्हा त्या त्या क्षणी घेत जाशील ना तेव्हा तू फारसा मागचा विचारही करणार नाहीस आणि पुढं घ्यायच्या झोक्यांचा विचारही करणार नाही आणि तुझं आयुष्य ना अगदी आनंदी होईल. आणि खरंच लंबकानी ते ऐकलं आणि आज सुद्धा तो आनंदाने आपला झोका घेतोय. किती छोटीशी घटना आहे ना खरं. पण आपण सुद्धा हे जर आपल्या बाबतीत लावण्याचा प्रयत्न केला तर खरंच बरेचदा आपण आपला घडून गेलेला भूतकाळ आणि आपला येणारा भविष्यकाळ या गर्तेमध्ये इतके अडकून जातो की आपण आपला जो आज आहे, जो माझा छान वर्तमान काळ आहे, तोच कुठेतरी हरवून बसतो. बरेचदा आपण आपल्या गतकाळामध्ये इतकं अडकतो, ही ना माझ्याशी तेव्हा अशी वागली होती, हिनी ना माझा इथं असा अपमान केला, त्यावेळेला असं झालंच नसतं तर मी आज कुठे असतो. हो की नाही, हा जो आपला भूतकाळ आहे याच्यामध्ये आपण बरेचदा अडकतो. आणि त्याचबरोबर आता उद्या माझं कसं होणार, उद्या जर माझ्यावर हे संकट आलं तर मी काय करणार, या सगळ्या घटनांमध्ये आपल्या उद्यामध्ये आपण इतकं अडकून जातो की आत्ताचा या घडीचा जो आनंदाचा क्षण आहे तो आपण जगतच नाही. खरंच सांगा बरं, ह्या झोक्यांमध्ये अडकण्यापेक्षा आजचा क्षण आनंदानं जगावा का? आपण हा क्षण आनंदानं जगण्याचा नक्की प्रयत्न करूया, हो ना?